राऊत यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उघडपणे जाहीर टीका केली आहे। शरद पवारांनी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी पवारांवर टीकास्त्र डागलंय। तर शरद पवारांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जायला नको होतो, तर महाराष्ट्राच्या शत्रूंना असा पुरस्कार देणं शोभलं नाही, असा घणाघात राऊतांनी पवारांवर केलाय। तसंच ठाण्याच्या विकासाबाबत पवारांना चुकीची माहिती असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला। तर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। नुकतंच शरद पवार यांच्या हस्ते शिंदेंचा सन्मान करण्यात आला, त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यावेळेला पवारांनी कौतुक सुद्धा केलं होतं शिंदेंच्या कामाचं, आणि त्याच पार्श्वभूमीवर शिंदे आणि पवार आणि पवारांची राष्ट्रवादी त्याचबरोबर शिवसेना UBT ही एकत्र युती आघाडीमध्ये आहे। आणि अशातच आता संजय राऊत यांनी मात्र पवारांच्या या कार्यक्रमाला जाण्यावरून नाराजी व्यक्त केली। ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे, ही आमची भावना आहे। कदाचित पवार साहेबांची भावना वेगळी असेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही। ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे, ही आमची भावना आहे। महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्याच तोंडानं जाणार। ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील। आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादी SP अंकुश काकडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। अंकुश काकडे सर, तुम्ही ऐकलं असेल संजय राऊत नेमकं काय बोलतायत। शिंदेंचा सत्कार झाला पवारांच्या हस्ते, मात्र या कार्यक्रमाला पवारांनी जायला नको होतं असं राऊत म्हणतायत, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, संजयजी राजकारण, साहित्य, संस्कृती, क्रीडा याची कुठेतरी गल्लत करतात असं मला वाटतं। कारण साहित्य संमेलनाचा आणि राजकारणाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही। साहित्याच्या ठिकाणी काम करते, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतायत, आणि पवार साहेब दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत। त्यामुळे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांना काही कार्यक्रमांना उपस्थित राहणं हे क्रमप्राप्त ठरतं, त्याप्रमाणे ते राहिले। हा जो कार्यक्रम ठरवतात, हा साहित्य संमेलनाची जी समिती आहे ती ठरवते। त्याच्यामध्ये स्वागताध्यक्ष काही हे कार्यक्रम ठरवतात असं नाही। त्याच्यामुळे स्वागत समितीने किंवा साहित्य संमेलनाच्या नियोजन समितीने जे काही कार्यक्रम ठरवले काकडे सर, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, पण राऊत असं म्हणतायत की शिंदे जे सध्या सत्ताधारी आहेत आणि त्यांच्यामुळेच महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेला पडलं होतं, त्यांचा सत्कार आता शरद पवारांच्या हस्ते झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही कोणत्या तोंडाने आता लोकांसमोर जायचं? नाही, एक लक्षात घ्या ना, मी पुन्हा सांगितलं की राजकारण आणि साहित्य क्षेत्र हे वेगळं आहे। असं आहे की आज साहित्य संमेलनामध्ये शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला, म्हणजे काकडे सर अजून थोडंसं थांबवते, सत्कार केला आणि त्याचबरोबर कौतुक सुद्धा केलं, पवारांनी कौतुक सुद्धा केलं, त्याच्यावरूनही संजय राऊत आक्षेप घेत आहेत। जी भूमिका आहे ती पवार साहेबांची आजही भूमिका राहील, पुढे देखील राहणार आहे। त्याच्यामुळे कुठेतरी संजयजी गल्लत करतायत। यापूर्वी देखील अनेक संमेलनं झाली, आता तसं म्हणाला तर मग
साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री देखील येत आहेत. एका साहित्य संमेलनाला उद्धवजी देखील आलेले होते. यापूर्वी देखील काही संमेलनांना बाळासाहेबांची देखील उपस्थिती होती. त्यामुळे साहित्य संमेलन आणि राजकारण याची गल्लत करू नये. पण काकडे सर ज्या वेळेला त्याच भूमिकेतून साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून काम तुमची करतायत. भूमिका लक्षात आली आहे. पण संजय राऊतांचा जो आक्षेप आहे किंवा त्यांचं जे वक्तव्य आहे ते असं म्हणतायत की शरद पवारांनी जे कौतुक केलेलं आहे कामांचं शिंदेंच्या, त्याच्याविषयी चुकीची माहिती शरद पवारांना असेल असंही संजय राऊत म्हणाले. नाही, आता ते साहेबांनी काय त्यांचं कौतुक केलं हे काय मी वर्तमानपत्राचे अजून वाचलं नाही किंवा टीव्ही चॅनलवरती देखील पाहिलं नाही. परंतु जे काही त्यांनी त्या ठिकाणी बोलले असतील ते साहित्याच्या संदर्भामध्येच बोलले असतील असं मला वाटतं. निश्चितच. काकडे सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे. शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सन्मान करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. एकनाथ शिंदे यांच्या कार्याची इतिहास दखल घेईल. काही लोकांमुळे ठाण्याचं राजकारण चांगल्या पद्धतीनं झालं, त्यात एकनाथ शिंदे मोठे वाटेकरी आहेत. नागरी प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणजे एकनाथ शिंदे असं म्हणत पवारांनी शिंदेंचं कौतुक केलं. राज्य आणि विशेषतः नागरिक परिसर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं. याची नोंद ही महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतो आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे. या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये श्री सावराम होते, शिंदेसाहेब होते, रांगणेकर होते, अहिल्याबाई होत्या का नाही मला आठवत नाही. अनेक लोक त्या ठिकाणी की ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथ शिंदेंच्याकडे होती ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही. तर ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे शरद पवारांची सत्कार झाल्यानंतरची. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला दास हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, काय सांगाल? एकूणच आता आपण बघितलं की शरद पवार हे कौतुक करतायत शिंदेंचं, तर दुसरीकडे संजय राऊत जे आत्तापर्यंत कधी उघडपणे पवारांवर टीका करत नव्हते किंबहुना जी महाविकास आघाडीमध्ये त्यांची मोठी भूमिका राहिलेली आहे, आणि अशा संजय राऊत आता खुलेआमपणे पवारांवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत, टीका करताना दिसत आहेत. बरोबर आहे. काल ज्या पद्धतीनं अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महादजी शिंदे एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला, त्यावरून आज संजय राऊत यांनी थेट जे लक्ष आहे शरद पवारांना केलं. त्यांनी म्हटलंय की ज्यांनी राज्याच्या सरकारसोबत बेमानी केली, राज्याचं सरकार पाडलं, अशा कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं आणि आम्ही भूमिका स्पष्टपणे सांगतोय. त्यांनी हेही म्हटलंय की सोबतच शरद पवारांकडे ठाण्याच्या संदर्भात देखील कमी माहिती आहे. ठाण्याचा विकास हा शिवसेनेने केला अशा प्रकारचे काल ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांचं गुणगान केलं होतं, त्यानंतर आता संजय राऊतांनी थेट शरद पवारांना लक्ष केलेलं आहे. त्यामुळे आता राज्यातलं राजकारण या मुद्द्यावर पेटण्याची शक्यता आहे. आणि खास करून सोबतच हे बघितलं जाते की महाविकास आघाडीमध्ये आता ज्या पद्धतीनं एकीकडे सर्वोच्च नेते शरद पवार यांना मानलं जायचं होतं, आता त्यांच्यावरच थेट संजय राऊत टीका करतायत. त्यामुळे आता महाविकास आघाडी देखील आलबेल सुरू आहे, आलबेल अशा प्रकारची माहिती पुढे येते. त्यामुळे आता यावरती पुढे काय होते आणि शरद पवार या संदर्भात काय बोलतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं. निश्चितच. प्रशांत, एकूणच ही ठिणगी तर नाहीये ना महाविकास आघाडीमध्ये दुरावा येण्यासाठीची, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर शरद पवारांनी टाकलेली गुगली ही कुणालाही समजत नाही, बाजूला बसलेल्यांना आणि बाजूला बसवणाऱ्यांनाही ती समजत नाही. पण पवार साहेब मला कधी गुगली टाकणार नाही असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. राजकारणामध्ये नातं कसं जपायचं हे पवार साहेबांकडून शिकावं असं म्हणत त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं. सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते.
त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही. पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो. माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही. तर ही उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. पवारांनी कौतुक केलं होतं त्यांचं, त्याचबरोबर त्यांचा सत्कार करण्यात आला पवारांच्या हस्ते आणि त्यानंतरची ही प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली आहे. हे दोघेही नेते हे एकाच व्यासपीठावर आजूबाजूला बसलेले होते आणि त्यावरून आता जी महाविकास आघाडी आहे त्यांच्यामध्ये मात्र धुसफूस आहे का असा सवाल उपस्थित होतोय. कारण संजय राऊतांनी नुकतीच टीका केलेली आहे शरद पवारांवर. त्या कार्यक्रमाला पवारांनी जायला नको होतं असं संजय राऊत म्हणतात. त्यामुळे आता याच्यावर पवारांकडून काय स्पष्टीकरण येतं ते बघावं लागेल. कारण या कार्यक्रमामध्ये फक्त पवारांकडून सत्कार करण्यात आलेला नाहीये, तर यावेळेला पवारांनी कौतुक सुद्धा केलेलं आहे शिंदेंच्या कामाचं आणि त्यामुळं कुठेतरी आता महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडलाय का असा सवाल उपस्थित झालाय. कारण ही प्रतिक्रिया पवारांची आल्यानंतर लगेचच संजय राऊतांनी याच्यावरून टीका केलेली आहे आणि नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळं आता शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना युबीटी यांच्यामध्ये दुरावा तर निर्माण होणार नाही ना असाही सवाल उपस्थित होतोय. कारण आपण बघितलं तर मागच्या 2-2.5 वर्षांपूर्वी 3 वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलेलं होतं आणि त्याला कारण ठरलेलं होतं शिंदेंनी केलेलं बंड. शिवसेनेमध्ये त्यांनी बंड केलं आणि तेच शिंदे ज्यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचा दावा वारंवार केला जातो त्या शिंदेंचं कौतुक पवारांनी केलेलं आहे, जे महाविकास आघाडीमधील एक मोठे नेते आहेत. महाविकास आघाडी बनवण्यामध्ये त्यांचा एक मोठा वाटा राहिलेला आहे आणि जेव्हा टीका केली जाते संजय राऊतांवर त्यावेळेला शरद पवारांचा माणूस असंही म्हटलं जातं संजय राऊतांना. मात्र आता जेव्हा शरद पवारांनी शिंदेंचं कौतुक केलं, त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला, त्यावेळेला जे संजय राऊत आहेत त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी अतुल भातखळकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोनलाईनवर. भातखळकर सर, महाविकास आघाडीमध्ये बेबनाव होतोय सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय. कारण शरद पवारांनी शिंदेंचं कौतुक केलं आणि त्यानंतर दुसरीकडे संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे. नाही बघा, शरद पवार महाविकास आघाडीतल्या काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे असतील, या दोघांना कधीही किंमत देत नाहीत. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. मग अदानींच्या प्रकरणावरनं असेल किंवा आता कालच्या एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवारांनी केला त्याच्याबद्दलचा असेल. आणि त्याच्यामुळे संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, यांची आता शरद पवारांच्या बाबतीतली स्थिती ही अत्यंत दयनीय झालेली आहे. उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये कोणीही किंमत देत नाहीये. त्यांच्या दृष्टीने, महाविकास आघाडीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे हे डेड वेट आता झालेले आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नशिबी आता केवळ आणि केवळ त्यांच्या आघाडीतल्या तथाकथित मित्रपक्षांकडनं अवहेलना, अपमान हाच कायम त्यांचा होतोय आणि तो यापुढे आणखीन जोराने होत राहील हे त्यांनी लक्षात ठेवावं. पण भातखळकर सर, आपण मागच्या काही दिवसांपूर्वीच्या ज्या काही घडामोडी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं तर कुठेतरी ठाकरे हे भाजपच्या जवळ येत आहेत असं बोललं जात होतं. त्याच्यानंतर आता शरद पवार यांनी शिंदेंचं कौतुक केल्यामुळे कुठेतरी शरद पवार हे सत्ताधाऱ्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत का अशीही चर्चा सुरू आहे. नाही बघा, याच्यावरनं काही राजकीय आघाड्या वगैरे होणार नाहीयेत. आमची महायुती भक्कम आहे आणि महायुती म्हणूनच आम्ही सत्तेमध्ये आहोत. येणाऱ्या सर्व निवडणुका महायुती म्हणून आम्ही लढवणार आहोत. पण आता उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काडीतकी किंमत राहिलेली नाहीये. त्यांना कोणी शरद पवारांना सोबत घेणार कोण? भाजप. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आमची महायुती आहे. महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत. आम्ही आमच्या निवडणुका लढणार आहोत. हे महाविकास आघाडीमधली जी भांडणं आहेत आणि अस्वस्थता आहे ही याच्यावरनं स्पष्ट होते आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांना काडी इतकी किंमत
त्या महाविकास आघाडीत राहिलेली नाहीये. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. ते आपल्यासोबत दिल्लीवरून जोडले गेले आहेत. या सगळ्या घडामोडी दिल्लीमध्ये घडतायत. प्रशांत, काय सांगाल? एकूणच तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं होतं त्यानुसार महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बेबनाव आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण दोन मुख्य व्यक्ती महाविकास आघाडीचे, संजय राऊत असतील किंवा शरद पवार, यांच्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण झालाय का, अशा प्रतिक्रिया आता समोर येताना दिसत आहेत. बरोबर, ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी वक्तव्य दिलेलं आहे आज सकाळी जेव्हा ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते आणि त्यांनी स्पष्ट केलं की शरद पवारांनी महाजी शिंदेच्या पुरस्कार कार्यक्रमाला जाण्याची गरज नव्हती. कारण की ज्या व्यक्तीने राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, ज्या व्यक्तीने शिवसेना फोडली, ज्या व्यक्तीच्या सोबत असलेला पक्ष जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अजित पवार यांचा, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, अशा या आणि अजित पवारांच्या सोबत असलेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघही मिळून राज्यात सत्ता चालवत आहेत, अशा व्यक्तीच्या कार्यक्रमाला जाण्याची गरज नव्हती असं स्पष्ट मत नोंदवत त्यांनी या संदर्भात आपली नाराजी व्यक्त केली. या नाराजीतून अर्थ असा निघतो की महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही आहे. महत्वाचं म्हणजे शरद पवार हे महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते मानले जातात. सोबतच संजय राऊत जे आहेत हे महाविकास आघाडीचे मुख्य प्रवक्ते मानले जातात. अनेकदा म्हणजे असं बोललं जातं की संजय राऊतांच्या थेट शाब्दिक प्रहारामुळे अनेकदा शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या नेतृत्वातील यांना अनेकदा तोंड कशी पडावं लागतं. अशा या सगळ्याच्यामध्ये हे दोन प्रमुख नेते जर साधारणतः आता संजय राऊतांनी टीका केली आहे, यानंतर शरद पवार काय बोलतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल. पण या मुद्द्यावरून हे स्पष्ट होतंय की महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ठीकठाक नाही आहे, आलबेल नाही आहे. निश्चितच प्रशांत, एकूणच असं म्हणता येईल की सर्व काही ठीकठाक नाहीये हे तर दिसतच आहे. पुढे याचे परिणाम नेमके काय होऊ शकतात, हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. संजय शिरसाट हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. शिरसाट सर, शिंदेंचं कौतुक केलंय पवारांनी, मात्र त्याच्यानंतर आता संजय राऊत हे टीका करताना दिसत आहेत. तुमची काय प्रतिक्रिया? संजय राऊतला दुसरा काय धंदा आहे हो? टीका करणं हा त्याचा एकमेव धंदा आहे. त्यांच्यावर असलेले संस्कार आणि संस्कृती ते त्यांना त्याची जाणीव सुद्धा नाहीये. शिवसेना प्रमुखाचं नाव घ्यायला ह्या लोकांना लाजही वाटत नाही. शिवसेना प्रमुख काय होते ते अनेक वेळा शरद पवार साहेबांबरोबर एका व्यासपीठावर आले होते. दुश्मनी राजकीय दुश्मन असतानाही. आणि अशा वेळेला एका मराठी माणसाचा सन्मान होतोय आणि आपला नेता शरद पवार साहेब करतो, ह्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय होतं? राहुल गांधीला भेटायला तुम्ही गळाभेट घ्यायला काश्मीर पर्यंत जाता आणि इकडे दोन मराठी माणसं एकत्र येत आहेत, त्याचा तुम्हाला त्रास होतो? म्हणजे राजकारणामध्ये मराठी माणसं एकत्र येणार, शरद पवारांना तुम्ही सोबत घेण्याचा विचार करताय, असाही सवाल यामुळे उपस्थित होतो. नाही नाही, तसं नाहीये. एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा एखादा महत्वाचा कार्यक्रम असेल त्यावेळेला सर्वांनी एका व्यासपीठावर यावं, ही संस्कृती महाराष्ट्राची आहे. आता अजित पवार मागच्या महिन्यामध्ये एका व्यासपीठावर नाही आले, येतात, आलं पाहिजे. तुम्ही राजकारण हा वेगळा विषय असतो, परंतु तुम्ही एका व्यासपीठावर येऊच नाही, ही जी काही भूमिका आहे ही चुकीची आहे. आम्ही तर सर्वांना सांगतो की महाराष्ट्राच्या विकासासाठी किंवा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी जर एका व्यासपीठावर सर्वजण आले तर त्याच्यासारखा मोठा आनंद नाहीये. परंतु यांना आता ना मराठी माणूस चालत ना हिंदुत्व चालत, म्हणून हे अशा बाडग्यांना आता राजकारणामध्ये कोणी विचारत नसल्यामुळं हे टीका करायला यांनी सुरुवात केलेली आहे. शिरसाट सर, संजय राऊत आणखी एक गोष्ट सांगतायत की ज्या पद्धतीनं कौतुक केलेलं होतं शरद पवारांनी, त्यांच्याकडे चुकीची माहिती गेलेली आहे असंही संजय राऊत म्हणतायत. शरद पवार सारखा ज्येष्ठ नेता चुकीच्या माहितीच्या आधारावर बोलतं का हो कधी? यांच्यासारखा रोज उठून 10चा भोंगा वाजवत नाहीत बसत ते. त्यांना माहिती असल्याशिवाय ते बोलत नाहीत, असा एकंदरीत अनुभव आहे. आणि म्हणून आता शरद पवारांवर बी टीका करण्याची यांची आता मजाल झालेली आहे. यांचं ज्यांच्याशी नातं जमलं नाही त्यांच्यावर टीका करायला सुरुवात करतात. मला वाटतं शरद पवार साहेब आता जास्त काळ उभाटाबरोबर राहणार नाही, हे त्याच्यानंतर अधोरेखित होतं. मग त्याच्यानंतर तुम्ही त्यांना सोबत घेणार आहात का? कारण आपण जर राजकारणाचा विचार केला तर काही दिवसांपूर्वी ठाकरे हे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत होतं, तशा हालचाली समोर आल्या होत्या. आणि आता शरद पवार आणि शिंदे एकत्र दिसले एका कार्यक्रमामध्ये, त्यावेळेला शिंदेनी सुद्धा कौतुक केलं शरद पवारांचं. नाही, भविष्यामध्ये राजकारणामध्ये काय घडामोडी होतील याबद्दल सांगता येणार नाही, परंतु दोघांनीही आपली मराठी संस्कृती जपली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिरसाट सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आता